लहानपणी वाटायचं की प्रवास म्हणजे फक्त खादाडी आणि नवीन ठिकाणांना जाऊन भेट देणं. पण जसं मोठं होत गेले तसं लक्षात आलं प्रवास म्हणजे खूप काही असतं. नमस्कार, मी आहे अनघा कुलकर्णी, स्वानुभव जर्नीची संचालिका. आणि माझा प्रवास सुरू झाला एका छोट्याशा पासपोर्ट काढण्यावरून. माझे मामा होते, ते टेल्कोमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्याकडे कामाचा प्रचंड लोड होता. ते अनेक पासपोर्ट काढत होते आणि मग त्याच्यामध्ये त्यांना मदत लागायला लागली. मग मी, माझ्या बहिणी यांना त्यांनी विचारलं, की "तुम्ही मदत कराल का?" तर आम्ही सहज हो म्हणलं, कारण पासपोर्ट हे काहीतरी वेगळं आहे, असं त्यावेळेला वाटत होतं. मग सुरू झाला पासपोर्टचा प्रवास. आणि मग अनेक पासपोर्ट आम्ही काढत गेलो. छोट्या बाळांपासूनचे पासपोर्ट, मोठ्या वृद्धांपर्यंतचे पासपोर्ट, असे वेगवेगळे पासपोर्ट काढले. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला सबमिशन करावं लागलं. पासपोर्ट काढता काढता लक्षात यायला लागलं, की लोकांना प्रवास आवडतो. पासपोर्ट का बरं काढत असतील? हा प्रश्न त्यावेळेला मनात पडला. पासपोर्ट हा बाहेर देशी जाण्यासाठी काढण्याचं साधन होतं. आणि ते लक्षात येता मग लक्षात आलं, की लोकांना प्रवास करायचा आहे. आणि मग तो प्रवास करताना लक्षात आलं, की आपण देखील त्यांना हा प्रवास घडवून देऊ शकतो. मग ते करता करता लक्षात आलं, की नुसतं पासपोर्ट काढून उपयोग नाही. मग त्याच्या बरोबरीने व्हिसा आला. मग मी तर स्वतः यूएसमध्ये बरेचदा ये-जा करत होते. माझ्या हसबंडच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी बरेचदा यूएसला गेले होते. आणि मग त्याच्यानंतर लोकांच्याही लक्षात आलं, की ही अगदी यूएस पर्यंत जातीये, तर ही आपल्याला यूएसचा काय, यूएसचा व्हिसा काय, तर बाकी ठिकाणी पण आपल्याला छानच फिरवू शकेल. ते करता करता हळूहळू कस्टमाइज टूर देखील मी करायला लागले आणि अशा सेवा मी पुरवत गेले लोकांना. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे प्रवास म्हणजे नुसतंच फिरणं नाहीये, तर प्रवास आपल्याला अजून समृद्ध करतो. वेगवेगळ्या ठिकाणीच्या ज्या स्थळांना आपण भेटी देतो, त्या प्रत्येक स्थळामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. तिथल्या अनेक लोकांशी आपण जोडले जातो. तिथली खाद्य संस्कृती आपण तिथे जाऊन अनुभवतो. आपल्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातो, तो एक वेगळाच अनुभव आपल्याला खूप काही शिकून जातो. आपण आपल्या घरात, आपल्या प्रदेशात अगदी सुरक्षित असतो. आपल्या कोशात असतो. त्या कोशातून आपण बाहेर पडतो आणि काहीतरी वेगळं अनुभवायला जातो. जणू काही जगच जिंकायला जातो. कारण आपला कोश जो असतो, तो सोडून जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा एक वेगळी अनुभूती आपल्याला प्रवास नक्कीच देतो. आता माझा जो प्रवास सुरू झालाय, तो आधी छोट्या प्रमाणात होता. नंतर असं वाटायला लागलं, की आपण किती फिरू आणि किती नाही. प्रवास म्हणजे एक व्यसन आहे. ते लागलं की सुटत नाही. त्या प्रवासामध्ये अगदी छोटे प्रवास होते. मग त्याच्यानंतर हळू-हळू मी इंटरनॅशनल पण फिरायला लागले आणि माझ्या या जर्नीमध्ये अनेक लोकं सामील होत गेले. हळू-हळू जे 2000 कम्युनिटी होती, ती 5000 पर्यंत झाली आणि अशी कम्युनिटी अजून समृद्ध होतीच आहे. आणि त्याच्या गमती-जमती मी तुम्हाला माझ्या पुढच्या भागामध्ये नक्कीच सांगेन. प्रवास म्हणजे काही फक्त गमती-जमती नव्हत्या. त्या मार्गामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले. खूपदा असं वाटलं, की आपण हे गिव्ह अप करून टाकावं. म्हणजे आता बास. इतकं कधी-कधी नुकसान देखील सोसावं लागलं काही गोष्टींमुळे. तुम्हाला माहितीच आहे, की कोरोना काळ होता आणि त्यामध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्रीला केवढा मोठा फटका बसला. मोठी ती फ्लाईटची तिकिटं असू देत, टूर्स असू देत मोठ्या-मोठ्या. बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला अडथळे आले आणि ते अडथळे पार पाडत पुढं जायचं का तिथेच थांबायचं? ही एक निर्णायक स्थिती त्यावेळेला आली होती. आणि त्या निर्णायक स्थितीमध्ये मी घेतलेला निर्णय मला आता खूप चांगला अनुभव देतोय, की मी त्यावेळी ठरवलं होतं, की अजिबात मागे फिरायचं नाही. घट्ट जमिनीला पाय रोवून उभं राहायचं आणि हा प्रवास जो चालला आहे, तो तसाच चालू ठेवायचा. यात जशी मी फिरायला लागले, तसं मला वाटायला लागलं, की माझ्या बरोबरीने अजून सगळ्यांना पण फिरवावं आणि मग आपोआपच लोकं जोडत गेली आणि माझ्याबरोबर प्रवास करत गेली. जसं की सिंगापूर, मलेशिया असो किंवा अयोध्या असो, हम्पी बदामी असो, सहजपणे लोकं फिरायला लागली स्वानुभवतात. हा प्रवास मी हळू तुमच्या पुढे उलगडणारच आहे आणि या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला फक्त टूरची माहिती नाही मिळणार, तर वेगवेगळ्या गमती-जमती मिळतील. काय-काय प्रवास करताना काय-काय अनुभव आले, कोणाच्या काय-काय गमती-जमती झाल्या, अजून कोणी-कोणी काय सजेस्ट केलं, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माझ्या पुढच्या याच्यामध्ये मिळतीलच.
आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.